अरे श्याम, या रघु काका. आतल्या गोटातली टीप आणली आहे. काय ते? येत्या शनिवारी आपण लखपती होणार. हं? आपण म्हणजे तुम्ही. वय वय. हं? आणि लखपती नाही झालो तर आपण कायमचे भिकारीच राहणार. आपण म्हणजे तुम्ही. आईला तू तर अगदी भूतावानी झपाटला या ऑफिसला. तर मी माझ्या कामासाठी आलोय. मी काय रेसची ट्रिप द्यायला थोडाच आलोय. हे बघ, हं? जास्त तिरक वागायला लागलास ना तर सरळ ट्रक खाली घालीन, समजलं? अरे तुझ्या आड. हा, तुझे लाड असतील ना तिकडं दादा वहिनीकडे, इथं नाही. मी तुमचं काय घोडा मारले. आता दादा आणि वहिनी मला जवळ करतात, तुम्ही कशाला उगाच माझ्यावर जळत आहे. आता समजा जर उद्या तुमचा जग्गू खरोखरच परत आला, मग काय कराल? तो कसला परत येतोय? असा नाही. तो तर जिवंत असणं शक्य नाही. अरे मिळालाच असणार. मग? आणि समजा नसला मिळाला तर ट्रक आहेच. हुशार आहेस. तुम्ही काय काळजी करू नका रघु काका, नक्की येतो. कोण? मी. कमिशन घ्यायचं राहिले ना. तुम्हाला कोण वाटलं? जग्गू. हिशोब करून ठेवा तेवढा. मी जरा दादासाहेबांना भेटून येतो. आवी बा, आवी आवी. तुम्ही आ ई ई उ उ माफ करा, मगन सेठ इथेच राहतात काय? हा आई याच राहते का? मी दादासाहेब जगदाळे यांचा मुलगा. ओ दादासाहेब का दिकरा? हो. આવી जा ना. बा आणि बापू परवा गयाचे. बापूने मला सांगितलं होतं तुम्ही येणार म्हणून. हो. बस ना, बस. मी लहान असताना तुम्हाला बघितला होता. हो ग माझी आजीबाई. ढोकला खाते? मला ढोकला फार आवडते. आमच्या बापाला पण आवडते. तुझ्या बापाचा ढोल. पण आम्हाला जायचंय हो. अरे बस नी बस. घे. तुमचं नाव काय? शेखर. हम्म. घरचे सगळे लोक मला पप्पू म्हणतात. तुमच्या घरी कुत्रा तर नाही ना? मला कुत्र्याची फार भीती वाटते हो. त्यापेक्षा मुलींचीच जास्त भीती वाटते. अरे हा, हे पैसे दिलेत दादानी, मोजून बघा. मी बेहिसाबी. आमचा बाप पैपईचा हिसाब बघते. हा. तुझ्या बापाला सांग, हुंड्याशिवाय मी तुझ्याशी लग्न करीन. माझ्या बापाला सांगतो. काय नाही, मी जातो. बसा. बसतो. तुमच्यासाठी कोल्ड ड्रिंक आणते. बसा हा. हॉट नको, कोल्ड चालेल. तुझ्यासाठी जन्मभर खुर्चीत चिकटून बसेन. आई साहेब. जगदीश्वर, काय काम चाललंय काय तुमचं? काम कसलं रे? सहज तांदूळ निवडत बसले होते. ये बैस. वय. तुम्ही तांदूळ निवडताय? वय. तुमच्या सुनाई काम नाही करत? त्या काय बी करत नाहीत. बापाकडे लाडात वाढल्यात. हा, आता नवरे बी लाड करत्यात. म्हणजे तुमचा भार काहीच हलका झाला नाही म्हणा की. अरे हे रोजच आहे. त्या शिकलेल्या आहेत. इंग्रजी फाडफाड बोलतात आणि मी इंग्रजीतनं भांडत्यात बी. पर मी त्यासनी काय बी बोलत नाही. पर वाईट एकच वाटतंय ना. माझा जग्गू असता
तर शांती या घरात सून म्हणून आली असती. मी 1-2 दिवसात गावाला जाणार आहे. म्हटलं जाण्याकरून तुम्हाला भेटावं म्हणून आलो. 1-2 दिवसात जाणार आहेस? परत केव्हा येणार? 8-1 दिवस तरी लागतील. आलास म्हणजे भेटा ये मला लगेच. हे काय सांगायला पाहिजे आईचं? बैसा, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून आणते. खायला आणि कशाला? हाय ते काय कमी आहे काय? का बसाव, असं काहीतरी बोलू नये. खा म्हटलं म्हणजे खाव. बैसा, हा आले मी. काय झालं? थांबा जरा, थांबा. हे बघा, ही साडी पकडा, पकडा. या यावरती, यावरती. हात पकडा माझा, हात पकडा. झालं काय पाणी पिऊन? लय गोड्या वाटतं पाणी. हा वाटलंच मला. पाहुणा काय बघताय? चिमणी पाक. त्याचं काय भलतं म्हणत आणलं का? ते काय, मी तर आलो तेव्हा तुमचं डोकं पाण्यात होतं. ते 2-4 वेळा वर खाली झालं डोकं, म्हणून असं लुकड टाकून तुम्हाला वरती खिचून घेतलं मी. आणि काय नाही. थांबा जरा. मग खोटं सांगून काय मिळणार आहे मला? थांबा जरा, तुम्हाला टावील देतो. हे घ्या, यांना अंग कोरडं करा, मग थंडी नाही वाजायची तुम्हाला. सावकाश. हो पाहुणं, मी तुम्हाला अशी सोडणार नाही. माझ्या वडिलांना, माझ्या भावाला आणि समजा गावाला ओरडून सांगेन. पण मी केलंय काय? पण नाव काय तुमचं? तुमचं नाव काय? मी तुमचं नाव विचारलंय. माझं नाव हे बऱ्या बोलायला नाव सांगता का समजा गावाला सांगू? नको नको, हे जगदीश्वर. आडनाव? हे जगदाळे. माझं टावेल घेऊन गेली. काय खुली आहे का काय? आता जगदाळे नावात हसण्यासारखं काय? त्यांनी तुला वाचवलं, पाण्याच्या बाहेर काढलं, आणि त्यांना जी येडा वाकडं बोलतेस होय. तुझा भाऊ त्यांना घेऊन येणार आहे आता. मी काय करू? हे तुमचं घर आहे काय? नाही तर काय तुझ्या बाचं घर आहे? माझ्या बाचं घर असं तुम्हाला विचारलं असतं. दाखवते तुला बाचं घर. अरे पण आबा, या रावसाहेबांना धरून आणलाय. हा, आणलं का? हा, बोला, काय भानगडे? तिच्या आईला मलाच विचारतंय काय भानगड आहे म्हणून. तुम्हाला काय मी चोर वाटलो का? चोरासारखा पकडून आणलात ते? ओ पाहुणा, साधू बनू नका. आबा, तुमच्या गळ्याची आण आहे. लगीन करीन ते ह्याच्याशीच करीन. उगाच गळ्यात पडू नका. एक वेळ डोक्यावर बसलं तर चालेल, पण गळ्यात पडलेलं अजिबात नाही चालणार. ओ, डोक्यावर बसलेलं पडल, पण गळ्यातलं सुटायचं नाही. हा, अरे तिच्या आईला. सांगताय. ही तुमची मुलगी आहे काय? वय, वाटलंच मला. हा, डोकं वाजवतोय. हो पाहुणा, खिचडी खाणार काय? जगू, तू एक गोष्ट लई चांगली केलीस. रसूल चाचाचं परान वाचवलं.
अरे तू पैसे दिले नसते तर ऑपरेशनच झालं नसतं. पण शांती, त्याने त्यावेळेस जर मला मदत केली नसती तर आज एवढा मी मोठा झालोच नसतो. आज माझ्या गोव्याला मँगेनीजच्या खाणी आहे, बंगला आहे, गाडी आहे. अरे पण दादांना का सांगत नाहीस? आई आणि दादा माझ्या आठवणीने रोज रडतात. मी जर कोण आहे जर कळलं तर रघु काका नक्कीच माझा काटा काढ. रघु काकाने मोहन आणि श्यामला वाईट वळणाला लावलं. दारू, प्रेस, बायका, नाच गाणी. छान, म्हणजे घरची करते देवा देवा आणि बाहेरची ना चोळी शिवा. अगं मोहनची आणि श्यामची बायको देखील आईला मदत करायला तयार होत नाहीत. मोलकरीन राबवल्यासारखी राब राब राबवते तिला. लय लय वाईट वाटतं ग. आईला या वयात मदत करायला. मी येते तुझ्या संग मुंबईला. हा? हा, म्हणजे माझी मदत होईल आईला. आणि मलाही रोज भेटायला असंच का अरे तू तिथं आणि मी इथं, मग जडेल कसं आपलं नातं? ए पण तिथे येऊन काय घोटाळा करून नाही ना ठेवणार, नाही तर तुझं तोंड म्हणजे एक नंबरचं. अजिबात नाही. हा. हा, मी बी तुझ्या संग नाटक करेन. असं आणि नाही? तू मदत करेन. चल, हा. पट. चला. उशीर होतोय. बसले तिच्या आईला फटकल मारून. नमस्ते वहिनी, पंजाब दी मेट्रसी वहिनी. नमस्ते जी. हाँ, वडी घर में कोई नहीं है. वडी घर में नाही तो कोई परवाह नाही. आप तो है बाप पंजाबी, आई सिंधी. वडी वट्टावर पहिलं येते. आमच्याकडे काय काम असतं तुमचं? काम कशाला पाहिजे हो, आपल्याला काय गप्पा मारायला कुणी पण चालतं. पंजाबी वहिनी, तुमच्या पंजाबच्या काही गमती सांगा की आपल्याला. वडी, हैं? आपको क्या मालूम पंजाब का? क्या मालूम होय? हाँ? दणकेबाज नाच मालूम होय? भांगडा करून दाखवू? बाद में. हाँ, बाद में. आणि आमच्या तामिळनाडूच्या तुमचं तामिळनाडूचं कथकली. ते आमच्या तमाशामध्ये एकदम वेगळं असतं बघा. क्या होता है? ये आयो म्हणजे तेच बिच्चू चावला, बिच्चू चावला. अच्छा, अच्छा, आईला, अच्छा. या मदरसिंगला मराठी विंचू चावला वाटतं. क्या काय म्हणता? नाही, आई साहेबांना भेटून येतो म्हणलं. हाँ. हा. तुम्ही बसा हा. वाचत. हा? तुम्हाला काय काम नसेलच? हा? काम नसेलच काय? नहीं, नहीं. आई साहेबांनी सगळं करून टाकलं हाँ, असेल. सब किया. बसा, हाँ. घर आपलंच आहे. हाँ. हाँ. हाँ? क्या बोलता है? अय्यो, आमचाही नाईलाज आहे मारुतीराय. दिवस रात्र डोळ्यासमोर तीच दिसते. माळ तुमच्यासाठी हातात घेतो, पण जप तिचा करतो. मारुतीराय, रागवणार तर नाही ना? त्याच्या अजिबात नाही रागावणार. अरे मारुतीराय, गळ्या शपथ रागवणार नाही तुझ्या पोरी शपथ. तुम्ही? हा. मारुती, मला वाटलं. मारुती. हो. मारुती बोलला असं हो. वाटलं. वाटलंच मला. सगळं ऐकलं आम्ही. मारुतीने ऐकलं की नाही कोण असतो, पण आम्ही ऐकलं. आता मोरा मोरा जायचं. हा. आणि ती माळ ठेवा गुंडाळून. आणि मारुतीला काही दिवस द्या सुट्टी. हो. आणि भगवान श्रीकृष्णाला गुरु करा. काय काहीतरी काय सांगता हो? काहीतरी खरं ते सांगतोय. मारुती मनात ठेवून पोरीवर प्रेम करता येत नाही. हो. कारण मारुती ब्रह्मचारी होता. हो. आणि श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. आता 16,107 नाही तर नाही, निदान एक तरी मिळेल. एक तरी. आई साहेबांना भेटून येतो. काय मदत लागली तर आम्हाला सांगा. बर. पण ते तुमच्या जमण्या अगोदर, नंतर नाही. कळलं? ते बोट खाली करा. काय माणूस आहे. आजपासून तुम्ही आमचे गुरु. ओ हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही आम्हाला बघितलं आणि पाठ का केला? तुझ्या डोळ्यात मला मारुतीचे डोळे दिसतात. काय बघते डोळे मोठे करून? तुझ्या वेणीत मला मारुतीचं शेपूट दिसतो. अरे શું વિચાર કરે છે? काय नरम हात, साऱ्या बॉडी मध्ये करंट, इलेक्ट्रिक शॉक. पाय का थरथरायला लागले? ओ भाई, दिल ही दिल में क्या चल रहा है? ये दिल क्यों छोटा हो रहा है? प्यार इसी को कहते हैं क्या? यालाच प्रेम म्हणतात की काय? काय झालं? काय नाही काय. चलो ढोकला खाते. मला ढोकला फार आवडतो ना. आज